तिथं त्यांचा जाहीर नागरी सत्कार होणार आहे. त्या अगोदर एकनाथ महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतील. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करतील. त्यानंतर डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून अभिवादन करतील. तिथून मुख्य रस्त्यावर सहकारी बँक या बँकेचं नूतनीकरण आपण केलेले आहे. तिथं ते फीत कापून उद्घाटन करतील. आणि त्यापूर्वी आपल्या कार्यक्रमाच्या स्थळी नागरी सत्काराला मार्गदर्शनाला ते उपस्थित राहतील. आणि त्या अगोदर चिकलठाणा एअरपोर्ट आले, विमानतळावर आल्याच्या नंतर तिथून सुरुवातीला तिथून ते आपल्या चितेगाव असेल, बिडकीन असेल, मारोळा असेल, ढोळकीन असेल, कवळगाव, त्याच्यानंतर आपलं धनगाव, विसरवाडी, पिंपळवाडी आणि पावन गणपती कातपूर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्यांचं नागरिकांनी स्वागत ठेवलेले. आणि मला वाटतं हे स्वागत सगळ्या ठिकाणी त्यांचं होणार आहे. आणि त्याच्यानंतर मी सांगितलं की आपल्या कावसन स्टेडियमवर भव्य अशी सभा ही युतीची होणार आहे. आणि त्याच्यानंतर सभा संपल्याच्या नंतर आपल्या आपेगावला माऊलीच्या जन्मस्थळी ते दर्शन घेणारे. आणि दर्शन घेऊन सोनापूर मार्गे, राडगाव सोनापूर मार्गे ते पाचोडला येणारे. आणि पाचोडला 1 तास त्यांचा राखीव आहे. आणि त्याच्यानंतर ते चिकलठाणा विमानतळावर येणारे आणि त्याच्यानंतर मुंबईकडे प्रयाण होणार आहे. अशा पद्धतीनं त्यांचा हा दौरा आहे. शक्ती प्रदर्शन वगैरे नाही, पण त्याचं मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी मग ते एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्यांनी पैठण विधानसभा क्षेत्रासाठी जवळजवळ 2000 कोटीचा निधी हा दिलेला आहे. म्हणून आम्ही त्यांचा नागरी सत्कार हा सगळ्यांनी आम्ही ठेवलेला आहे. अब्दुल सत्तारांनी सिल्लोडमध्ये नेऊन प्रचंड शक्ती प्रदर्शन केलं. आता स्पर्धा लागली की काय पैठणमध्ये सुद्धा तसं शक्ती प्रदर्शन? नाही, स्पर्धेचं काही हेच नाही, स्पर्धा वगैरे काही नाही. पण आपण आपल्या नेत्याचं ज्यांनी आम्हाला भरभरून निधी दिला त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. शक्ती प्रदर्शन काही नाही. सिल्लोडला सुद्धा निधी दिला, सिल्लोडला सुद्धा स्वागत त्यांचं झालेलं आहे. आदित्य ठाकरे यांचा दौरा झाला त्यावेळेस त्यांच्या सोबत जमलेली गर्दी बरीच टीका टिप्पणी झाली. त्यानंतर तुमचा एक कार्यक्रम झाला, त्याचे सुद्धा क्लिप व्हायरल झाले होते की तुमच्या कार्यक्रमाला उत्तर द्या. त्याच्यासाठी ही गरज होती की मुख्यमंत्र्यांना आणून शक्ती प्रदर्शन करणं? नाही, मुख्यमंत्र्याला आणायचं हे अगोदर ठरलेलं आहे. 1 महिन्यापासून चाललं होतं. त्याच्यामुळं असं काही नाही किंवा कालची काय क्लिप आली काय नाही त्याच्याबद्दलचं नाही. तर हे अगोदरपासून ठरलं होतं की आपल्याला शिंदे साहेबाला आणायचं. सगळ्या तालुक्याची विधानसभा क्षेत्राची इच्छा होती की शिंदे साहेबाला आपल्याला तालुक्यात आणून त्यांचं जंगी स्वागत करायचं. आणि आता विचारलं किंवा दिवस पूर्ण दिवस मोठी बाब आहे. तुम्ही काय मागणी करणार आहे तालुक्यासाठी? त्यांना पहिले उत्तर देऊ दे व्यवस्थित. तुझं काय घेऊन बसला एवढं?
ते झालं ना. ते- मी हे म्हणतोय साहेब, तुमचं आदित्य ठाकरेंच्या गर्दीला जबाब दिला जाईल का उद्या भारताच्या? मला काय म्हणायचं, आदित्य ठाकरेला किती गर्दी होती याच्यापेक्षा आता उद्या तुम्ही 12 तारखेला हजर राहा, तुमच्या लक्षात येईल. आणि तुम्ही, माझी विनंती आहे सगळ्याला की आपण सगळ्यांनी तिथे यावं. काय 2000 कोटी तुम्हाला सांगतो, ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन जी योजना आहे, मी 2 वर्ष त्या योजनेसाठी प्रयत्न करीत होतो. पण एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी ज्यावेळेस महाराष्ट्राचा कारभार हातात घेतला, 1 महिन्याच्या आत त्यांनी 890 कोटी या निधीला सुप्रमाला मान्यता दिली. दुसरी गोष्ट, 388 कोटी जी आपली वॉटर ग्रीड योजना गाजत होती पैठणची, जायकवाडीच्या धरणातून तुम्हाला सांगतो की गावगाव आपल्याला फिल्टरचं पाणी मिळणार आहे. ही 388 कोटीची योजना, याचं टेंडर काढलं, म्हणजे टेंडर काढून वर्क ऑर्डर झाली आणि वर्क ऑर्डर होऊन आता एक 8-10 दिवसात हे जायकवाडीच्या धरणातून हे काम चालू होणार आहे. दुसरी गोष्ट की पैठणला आमची मागणी होती घाटाला निधी मिळावा, तर घाटाला आम्हाला 20 कोटी मंजूर झाले, त्याचा प्रमाण सुद्धा मिळाली. त्याच्यानंतर नाट्यगृहाची आमची मागणी होती, नाट्यगृह सुद्धा आम्हाला काल ऑर्डर आलेली. आमची मागणी होती की CCTV पैठण शहरात असले पाहिजे सगळीकडे, कारण पैठणला पर्यटक येतात, तीर्थक्षेत्र म्हणून सगळे लोक येतात, वारकरी येतात, अशा वेळेस तिथं कॅमेरे असले पाहिजे म्हणून आम्ही ते सुद्धा मंजूर केले, तिची सुद्धा ऑर्डर काल आलेली. तिसरी गोष्ट, 300 कोटी हे ग्रामीण भागातल्या रस्त्याला आम्हाला मिळाले, ग्रामीण भागाच्या रस्त्याला 300 कोटी मिळाले. म्हणून मला सांगायचं की पैठण शहराला वाढीव पाणी पुरवठ्यासाठी 40 कोटी रुपये जवळजवळ आता मंजूर झालेले. म्हणून असं आपण जर सगळा विचार जर केला निधीचा, तर पैठण विधानसभा क्षेत्रामध्ये जवळजवळ आपल्याला 2000 कोटीचा निधी या महिन्यात 1.5 महिन्यात आपल्याला प्राप्त झालेला आहे. मग त्याच्यामध्ये सगळं पैठण विधानसभा क्षेत्र आलेले त्याच्यात. नाही, तुम्ही औरंगाबादच्या ज्या उद्धव ठाकरेंची सभा झाली होती तिथेही सांगितलं होतं की ब्रह्मगव्हाण सिंचन उपशनाला उद्धव ठाकरेंनी पैसे दिले. आता म्हणतात एकनाथ शिंदेने दिले, नेमके उद्धव ठाकरे दिले? मी काय सांगतो, माझ्याकडं बर का, माझ्याकडं सुप्रमा किती तारखेला मंजूर झाली, ही सुप्रमाची माझ्याकडं पण तुम्ही त्यावेळेस कुठं सांगितलं होतं. त्यावेळेस मी काय सांगितलं अगोदर की तुम्ही 2 वर्ष प्रयत्न करीत होतो. मी त्यावेळेस हेच बोललो होतो की आमची ब्रह्मगावांची जी योजना आहे ही योजना पूर्ण झाली पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. तर ते प्रयत्न आम्ही करीत होतो. मी अगोदरच बोललो की 2 वर्ष मी प्रयत्न करीत होतो. पण एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर 1 महिन्याच्या आत त्यांनी 890 कोटीला सुप्रमाला मान्यता दिली आणि ते तुम्हाला सांगतो की त्याचा JR काढला आणि निधी सुद्धा आम्हाला मिळाला. तुम्ही आभार मानले होते उद्धव ठाकरेंचे? आभार, एकूण आभार म्हणजे मी सांगितलं होतं की आमचं जर ही योजना झाली तर आमचा शेतकऱ्याचा इतक्या शेतकऱ्याचा लाभ होईल आणि जवळजवळ 20,000 हेक्टर जमीन ओलिता खाली 60-65 गावाचा याच्यामध्ये फायदा होईल असं मी त्या भाषणात सुद्धा बोललेलो आहे. जयंत पाटलांना मंजूर केली असा विषय नाही, पण आता ती कोणी केली नाही, काय केली नाही, त्याच्यापेक्षा एकनाथ शिंदे साहेब आल्याच्या नंतर 1 महिन्याच्या आत ती सुप्रमा मंजूर झाली. तुमच्या विधानसभा क्षेत्रामध्ये एक परदेशी कंपनीची इन्व्हेस्टमेंट परत केली आणि त्याचं कारण सांगण्यात येत आहे पैठण रोडची दुरावस्था. ही दुर्दैव आहे मग, आणि तुमच्याच विधानसभा क्षेत्रात होतं ते मंत्री म्हणून पण आणि आमदार म्हणून पण. मी काय सांगतो की आता पैठणला भरपूर कंपन्या येऊ राहिल्या. दुसरी गोष्ट, आम्ही मागत होतो एक रस्ता, पैठणकरांचं नशीब आता 4 पदरी रस्त्याचं टेंडर झालं. जो आपला जो जुना रस्ता आहे तो 4 पदरी रस्ता आपला मंजूर झाला, त्याचा टेंडर आता झालं, ते चालू होणार आहे. आता पैठणकरांचं नशीब असं की आणखीन पॅरलल रोड 6 पदरी होऊ राहिला गडकरी साहेबांच्या आशीर्वादानं, आणि हा सुद्धा
पहिला जुना रस्ता आहे, नॅशनल हायवे झालेला आहे, तो सुद्धा गडकरी साहेबाकडे, तो सुद्धा त्यांनी मंजूर केला, त्याला सुद्धा निधी दिला. आणखी 6 पदरी रोड ते आता डीपीआर त्याचा चालू आहे आणि 6 पदरी रोड होरायला म्हणजे पैठण करायला 6 पदरी आणि 4 पदरी असे 2 रस्ते आता चांगले मिळू राहिले. जी आमची दुरवस्था झाली, तुम्ही जे म्हणता ते बरोबर आहे, कंपनी एक केली असतं त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी, पण आता आणखीन बऱ्याचशा कंपन्या येऊ राहिल्या, काम चालू झालेले. गर्दी तुम्हाला सांगतो, गर्दी किती होती, स्टेडियमवर जागा पूर्ण नाही एवढं सांगतो मी. काय आतापर्यंत 30 वर्षात अशी सभा झाली नाही, 35 वर्षात अशी सभा होणार. मला काय म्हणायचं की लोक हे मतदारसंघातले राहणारे, आणि आणखी मी 2000 कोटीचं बोललो अंदाजे, आणि आता शिंदेसाहेब आल्याच्या नंतर मेन विषय आमचा उद्यानचा आहे. जसं आता वॉटर ग्रीड वगैरे हे विषय झाले, शेतीचं झालं, पिण्याच्या पाण्याचं झालं, पण आता मेन म्हणजे उद्यान आहे. ह्या उद्यानाला सुद्धा उद्या निधी मिळण्याची शक्यता आहे, घोषणा होण्याची शक्यता आहे. दुसरं, पैठणला आतापर्यंत आपल्याला फक्त वैद्यकीय हॉस्पिटल होतं, पण आपल्याला ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय वगैरे नव्हतं. पण 100 खाटाचं उपजिल्हा रुग्णालय हे सुद्धा उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे. पैठणी साडीचं जे क्लस्टर आहे त्या क्लस्टरची सुद्धा उद्या घोषणा होण्याची शक्यता आहे. मला वाटतं हे 2-3 विषय जर झाले तर पैठणचा अनेक विकासात भर पडल्याशिवाय राहणार नाही. स्टेडियम भरून लोक येणार, तुम्ही येऊन बघा म्हणताय, तुम्ही हे मान्य का नाही करत? आदित्य ठाकरेला उत्तर देण्यासाठी ते शक्ती प्रदर्शन आहे. उत्तर देण्याचं नाही, मला एक सांगा की आता हे जे काही कामं झाली, आता मला सांगा, आदित्य ठाकरे 2.5 वर्ष आले नाही काय? आदित्य ठाकरे 2.5 वर्ष आले नाही, पण ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेस त्याच्यानंतर ते आले, आणि काय केलं त्यांनी? फक्त बिडकीला आले, काय त्यांनी काय केलं तिथे येऊन? फक्त यायचं म्हणून आलेले, पण शिंदे साहेब येऊ राहिले म्हणजे पैठण करायला काही ना काही त्यांनी विकास देऊन जाणार आहे. आदित्य साहेबांनी काय केलं 2.5 वर्षात? तोच विषय आहे, तुम्ही शक्ती प्रदर्शन करणार नाही असं म्हटले, पण भुमरेची ताकद काय हे शिवसेनेच्या नेत्यांना दाखवून देणार का तुम्ही? मी काय म्हणतो, म्हणजे मला काय सांगायचं की शिंदे साहेब यांना, शिंदे साहेबांचं जे काही ते नियमाला निधी द्यायला सगळ्या तालुक्याला, त्यांचं रूल फेडण्यासाठी सगळे हजर राहणार. मान्य करता हे आमचं शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही, शक्ती ऑलरेडी आहेच पैठणची, काही गरज नाही. काय मान्य करा हे शक्ती प्रदर्शनच आहे म्हणून मी काय म्हणतो, ऑलरेडी पैठणचं 35 वर्षापासून शक्ती आहेच ना, त्याचं प्रदर्शन करायचं आपल्याला. प्रदर्शन करायची काय गरज आहे? पण 2 मंत्री होते, त्यांनी आधी शक्ती प्रदर्शन केलं. एक आमदार होते तुमच्या बाजूला, त्यांनी मुंबईत केलं, एकाने सिल्लोड मध्ये केलं. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर तुम्हाला काय करत होती शक्ती प्रदर्शन? मी काय सांगतो, शिंदे साहेबाच्या समर्थनार्थ आम्ही सुद्धा पैठणला कार्यकर्त्यांनी रॅली काढली होती. असं नाही की त्यांची कार्यकर्त्याची इच्छा होती की आम्हाला मुंबईला येऊन शिरसाट साहेबांसोबत राहून, मी सुद्धा होतो तिथं. 17 शेतच्या त्यांनी जो कार्यक्रम ठेवला, शक्ती प्रदर्शन समर्थनार्थ ठेवला होता पाठिंब्यासाठी, त्याला मी सुद्धा उपस्थित होतो, मी तिथं भाषण केलं. असं काही नाही. किती लोक चालत हा, आता लोक मोजता येणार नाही इतके लोक आहेत. सावे साहेब, भाजपचं सभेमध्ये काय योगदान असणार आहे ते सांगा जरा. भाजपचं सभेमध्ये काय योगदान असणार? भाजप सोबत आहे, भाजप आमच्या सोबत आहे, त्यांचं सगळं योगदान आहे. उद्याच्या सभेसाठी सुद्धा त्यांचं योगदान आहे, आणि देवेंद्र फडणवीसचं सुद्धा योगदान आहे. ते जे निधी आम्हाला मिळाला, हे दोघं मिळून हे निधी आम्हाला देतात. काय गर्दी आणण्यासाठी योगदानचा विषयच नाही, गर्दी ऑटोमॅटिक होणार आहे. ते तुम्ही शिंदे साहेबांना विचारा, आता परवा आहे ना विचार. याच्यात मी एकच विषय सांगू इच्छितो, म्हणजे भुमरे साहेबांची परवानगी घेऊन मी बोलतो. कसं आहे, एकनाथ शिंदे साहेब येत आहेत,
आणि तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येतात त्यावेळेस आपल्या भागाचा विकास व्हायला पाहिजे आणि आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त सरकारकडून निधी मिळाला पाहिजे. त्याकरता भुमरे साहेब पूर्णपणे प्रयत्न करणार आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडून पैठण तालुक्याचा किंवा या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विकास होण्याकरता ते पूर्णपणे प्रयत्न करणार आहेत आणि त्याकरता जे काही करायला पाहिजे ते करणार. भुमरे साहेब एकनाथ शिंदे बोलताना तिथं फडणवीसनी माईक घेतला, आता तुम्ही बोलताना त्यांनी माईक घेतला. मी त्यांची परवानगी घेऊन तुम्ही जे सारखं म्हणतात शक्ती प्रदर्शन नाही भागाच्या विकासासाठी एक बोलू का? मी स्वतः ऐकून घ्या, तुम्ही बघितलं असेल मी शिरसाट साहेबाला म्हणलं मी स्वतः माहिती देतो. नाही ते मला विचारलं मला म्हणे मी माईक घेऊन बोलू का? म्हणलं बोला. मी तुमच्यासाठी सांगतो सिद्धार्थ भाऊ, मी अगोदर सुद्धा म्हणलो तुम्ही बोलावून, आमच्यात तसं काहीच नाही आहे. ते शांतच आहे आणि शांतच राहणार. शांतच आहे. अरे हात बांधून ठेवलेत शांतच आहे ना, पहिल्यापासून शांत आहे. तुम्ही ना नाही करता काय? तुमच्या गटातले म्हणजे जे 40 लोक होते प्रत्येकामध्ये एक चढावड आहे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्याचं, शक्ती प्रदर्शन दाखवायचे एक नवा ट्रेंड राज्यात निर्माण झाला. याआधी कधी तसं झालं नव्हतं. नवा ट्रेंड नाही. तुम्हाला सांगतो माणूस कोणाचा सत्कार कधी करत तो जर लोकप्रिय असत, तो कामाचा असत तर सत्कार करत. सोपं आहे. आधी कुणीच नव्हतं का? अरे कोणी त्यांनी केलंच नाही काही सत्कार कसं करते कोण? मला काय म्हणायचं ते भेटले का कधी? तू मला तरी भेटले का? आम्हाला त्यांना नाव ठेवायचं नाही. त्यांनी काय केलंय तुम्हाला माहिती आहे. आणि जर त्यांनी जर सगळं केलं असतं ती क्रांती घडी नसती. भुमरे साहेब तुम्ही सिनियर मंत्री आहात. मराठवाड्यात इथून आता 5 मंत्री झाले, म्हणजे औरंगाबाद 5 मंत्री झाले आणि औरंगाबादच्या विकासाच्या दृष्टीने ते सगळ्यात महत्वाचं मानलं जातं. पण 5 एकत्र येऊन केंद्रातले 2 तुम्ही 3 जण एकत्र येऊन औरंगाबादच्या मूळ समस्या आणि एकूण विकासाला गती मिळण्यासाठी काही प्लॅन करायचा आहे का? एकत्र येऊन बसायचं असं आहे का? अजेंडा मुख्यमंत्र्यांसमोर ठेवायचा आणि त्यांच्याकडून करून घ्यायचं? संभाजीनगरच्या विकासासाठी केंद्रीय मंत्री औषधाने असतील, भागवत कराड असतील, अतुलजी साळवे असतील, अब्दुल सत्तार असतील, आमदार संजय शिरसाट असेल, बागडे नाना असेल, बॉम्ब साहेब असतील, बोरणारे सर असतील, आम्ही सगळे एकत्र, जयस्वाल साहेब असतील, आम्ही सर्व एकत्र बसून जे काही आपला प्लॅन आहे, पहिला एक प्लॅन तयार झालेला आहे. याच्यामध्ये भरीव निधी आणून संभाजीनगरचा कसा पूर्ण विकास होईल याच्यासाठी आम्ही वारंवार चर्चा करत असतो, वारंवार आम्ही बसतो. त्याच्यामुळं काही अशी अडचण नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आम्ही बसून या शहरासाठी आणखीन आम्हाला भरीव निधी कसा आणता येईल, राहिलेलं काम कसं करता येईल आणि शहराला पाणी, रस्ते कसे देता येईल याच्यासाठी आमचा 100% प्रयत्न. जुन्या मित्रांना काय सांगत लक्षात घेणार की जुने मित्र खैर असतील यांना ते काही विचारात घ्यासारखे आहे का? ते काही विचारात घ्यासारखे डोक्यात घेण्यासारखे विचारात नाही. डोक्यात घेण्यासारखे. डोक्यात त्यांना आहेत त्यांच्या मागे काम केलेले. आता देवपूजा सगळी काय पूजा अर्चा करतात बिचारे काय. तेलंगणामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय 4 राज्य मिळून. हा. तर मराठवाड्यामध्ये मुक्ती संग्राम दिनानिमित्त जे प्रपोजल पाठवलं होतं 75 कोटी रुपयाचं, 3 मंत्री आहेत औरंगाबाद जिल्ह्याला, पण अजूनही प्रपोजल मंजूर होत नाही. मला काय सांगायचं? मागच्या सरकारच्या काळामध्ये ते मंजूर झालं होतं, पण सरकार गेलं आणि सर राहून गेलं. ठीक आहे ना. सरकार कोणतं आहे? एक मिनिट. सरकार कोणतं आहे याला महत्व नाही. आपलं जे मराठवाडा मुक्ती संग्रामाचा जो निधी तो सगळा निधी आपल्याला मिळेल. सरकार कोणतं आहे त्याला, जसं तेलंगणाला निधी मिळायला काम झालं तसं आपल्या सुद्धा मराठवाड्यासाठी संभाजीनगरला निधी मिळेल. त्याच्यात कुठं अडचण नाही आपल्याला. मंत्रिमंडळाची बैठक होती पूर्वी आपल्याकडे 17 सप्टेंबरला. आपण 75 वर्ष साजरं करतो यावर चालू मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसणार आहे. ठीक आहे, मंत्रिमंडळात आयुष्य झाला आणि मराठवाड्यात आपल्याला जी मंत्रिमंडळाची बैठक व्हावी याच्यासाठी आपला जो सगळ्याचा प्रयत्न आहे, आमचा सुद्धा प्रयत्न आहे. आम्ही सीएम साहेब आणि डेप्टी सीएमला याबद्दल सावे साहेब असतील, मी असं सत्तार साहेब, आम्ही सगळेजण भेटलेलो आहे, बोललेलो आहे आणि बैठक होईल असं मला वाटतंय.
माझी सगळ्याला विनंती आहे काही बोलत तुम्हाला आणि एकच विषय आपला जो मराठवाडा मुक्ती संग्रामच्या ज्या तुम्ही म्हटले त्याचा ऑलरेडी प्रपोजल तयार आहे. निधी त्या उपलब्ध पुरी झाली नव्हती पण आता लवकरात लवकर त्याला 80 कोटी रुपयाची निधी मंजूर होते. ते लवकरात लवकर तुम्हाला प्रपोजल आम्ही समोर टाकू. साहेबांनी बोलून सोडून दिलं आता. तुमच्या पाचवडच्या स्नेहभोजनाला शिरसाट साहेब येणार आहेत का? सगळे येणार आहे तुमच्या सगळं. माझी विनंती आहे, आज भोजन करा आणि पाचोडला सुद्धा या. कारण पैठणहून आपण ज्यावेळेस पाचोडला जाऊ त्यावेळेस आपण सगळ्यांनी यावं मी ही विनंती करतो. काय आज आपण सगळ्यांनी आपण भोजन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. आणि भोजन म्हणजे भोजनासाठी म्हणून शिंदेसाहेब येऊन नाही राहिले. एक मी त्याला विनंती केली की पाचोडला माझ्याकडे यावं म्हणून ते चहा पाण्यासाठी येऊन राहिले. काय आणि आम्ही सगळे राहणार आहे. नुसतं पाचोडलाच नाही तर मी पैठणला राहीन आणि हे सगळेजण साहेबाला घेऊन पैठणला येणार आहे. त्याच्यामुळं थोडी एक माहिती अशी द्या त्या कार्यक्रमाला कोण कोण असणार सगळे नावं द्या. एक म्हणजे मंत्री का दानवे वगैरे सगळे. गावात केंद्रीय मंत्री औषधाने राहणारे, भागवतकर साहेब राहणारे, मंत्री म्हणून अतुलजी सावे राहणार, मंत्री म्हणून सत्तार शेठ राहणार आणि मग त्याच्यानंतर साहेबासोबत 5-6 मंत्री. एक सुधीर मुंगीटवारांना बैठक लावल्यामुळे 2 मंत्री मागत होते. मला आता फोन आला की मुंगीटवार साहेबांना सांगा की बैठक रद्द करा मला पैठणला यायचे. आणि याच्यामध्ये 5-6 मंत्री कॅबिनेट राहणारे 6-7 आणि शहाजी बापू सुद्धा राहणारे. कोण म्हणजे झाडं डोंगर सगळं आलं तिथं. काय काय धरण बोलले नाही, काय धरण काय नसते. सगळे येणार आहे. तर तुम्हाला सांगतो माझी विनंती तुम्ही यावं ही मी विनंती करतो. बाकी येते नाही येते मेन म्हणजे आपल्याला शिंदे साहेब आणि विशेष म्हणजे आमदार बोरणारे सर येणार आहे. त्याच्यानंतर जयस्वाल साहेब आहे, बागडे नाना आहे, शिरसाट साहेब आहे, बम साहेब आहे आणि सगळे आमचे जिल्हा प्रमुख युतीचे आणि विविध संघटना सर्व संघटनेचे पदाधिकारी सुद्धा येणार आहे. त्याच्यामुळे असं काहीच नाही कोण येणार काय येणार. काही खासदार येणार आहे, काही आजूबाजूचे मराठवाड्यातले आमदार येणार आहे. असे बरेचसे तुम्हाला तिथं बघायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये माहिती अशी काही लोक प्रवेश करणार आहेत तर काय त्याचं मोठं नाव आहे का एखादं? आहे बरेचसे. आता हे मोठे संस्थानिक आहे कोणते रवींद्र तात्या सिसोदी आहे. आता आजच त्याचे 4-500 लोक त्यांनी बोलवले होते आणि त्यांची आमची चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बऱ्याच जणांचा प्रवेश आहे. तुम्ही 2 जण संपर्कात होते असं म्हणाले होते. उद्या ते प्रवेश पाहायला मिळतील का? नाही तुम्ही धनी तो हा पैठणचा कार्यक्रम आहे. ते जे होईल ते वर्षा बंगल्यात होईल. धन्यवाद. तर माझी पुन्हा विनंती